आपल्या देशात अशी अनेक मंदिरे आहेत जी अनोख्या परंपरा आणि रहस्यांसाठी ओळखली जातात. असंच एक मंदिर आहे मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये स्थित. या मंदिराची चमत्कारिक गोष्ट म्हणजे येथे असलेली देवाची मूर्ती ही चक्क दारूचे सेवन करते. पण या मूर्तीला पाजलेली दारू नेमकी जाते तरी कुठे, हे गूढ अजूनही तसेच कायम बनलेले आहे. ही दारू पिणारी मूर्ती पाहण्यासाठी देश विदेशातून अनेक लोक येथे भेट द्यायला येतात. आपण बोलत आहोत उज्जैन मधील कालभैरव मंदिराबद्दल. भगवान कालभैरवाचे मंदिर हे क्षिप्रा नदीच्या काठी भैरवगड भागात आहे. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे भगवान कालभैरवांच्या मूर्तीला मद्य अर्पण केले जाते. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या भांड्यात दारू दिली जाते ते भांडे काही वेळातच रिकामे होते. ही दारू कुठे जाते हे आजही गूढच आहे. दररोज येथे भाविकांची प्रचंड गर्दी जमते आणि भाविक हा चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहायला येतात. या मंदिरांशी संबंधित अनेक दंतकथाही प्रचलित आहेत. त्यानुसार उज्जैनचा राजा भगवान महाकाल यांनी या नगरीच्या रक्षणासाठी कालभैरवाची नियुक्ती केली होती. म्हणूनच कालभैरवाला नगरचा कोतवाल असेही म्हणतात. 20 वर्षांपूर्वी मंदिराच्या इमारतीच्या बाहेरील बाजूस मजबूतीकरणाचे काम करण्यात आले होते. या बांधकामासाठी मंदिराभोवती सुमारे 12 फूट खोल खोदकाम करण्यात आले. या उत्खननाचा उद्देश मंदिराचा जीर्णोद्धार हा होता. अनेक लोक येथे येत होते. कालभैरव दारू प्यायल्यावर ती दारू नेमकी जाते तरी कुठे हे सर्वांनाच जाणून घ्यायचे होते. ही उत्सुकता भागवण्यासाठी खोदकाम सुरू असताना अनेक लोक आले. मात्र आश्चर्यकारकरित्या तिथे लोकांचा हा प्रश्न सुटू शकेल असे काहीच खोदकामात सापडले नाही. या मंदिराबाबत अनेक दंतकथाही आहेत की अनेक वैज्ञानिक या मंदिराचे रहस्य उलगडवण्यासाठी तिथे प्रत्यक्षात आले होते, परंतु त्यांना या चमत्कारामागील कारण कळूच शकले नाही. या उलट तेच या कालभैरवाचे भक्त बनून गेले. मुख्य शहरापासून काही अंतरावर कालभैरवाचे हे मंदिर बांधलेले आहे. हे ठिकाण भैरवगड या नावाने प्रसिद्ध आहे. कालभैरवाचे मंदिर एका उंच टेकडीवर बांधलेले आहे. त्याभोवती भिंत आहे. कालभैरव मंदिराच्या मुख्य दरवाजातून आत गेल्यावर काही अंतर चालल्यावर डाव्या बाजूला पाताल भैरवीचे स्थान आहे. त्याभोवतीही एक भिंत आहे. याच्या आत जाण्याचा मार्ग अतिशय अरुंद आहे. साधारण 10-12 पायऱ्या उतरून भाविक तिथल्या तळघरात पोहोचू शकतात. तळघराच्या भिंतीवर पाताळ भैरवीची मूर्तीही कोरलेली आहे. असे मानले जाते की प्राचीन काळी योगी या तळघरातच बसून ध्यान साधना करत असत. कालभैरव मंदिरापासून काही अंतरावर विक्रांत भैरवाचे मंदिर आहे. हे मंदिर तांत्रिकांसाठी खूप खास मानले जाते. असे मानले जाते की या ठिकाणी केले जाणारे तंत्रविधी कधीही बिघडत नाहीत. विक्रांत भैरवाजवळ स्मशानभूमीही आहे. स्मशानभूमी व नदीकाठ एकत्र असल्याने येथे दूरदूरहून लोक खास तांत्रिक तंत्रसिद्धी प्राप्त करण्यासाठी येतात. या मंदिरात भगवान कालभैरवाची मूर्ती सिंधिया पगडी घातलेली दिसते. ही पगडी ग्वाल्हेरच्या सिंधिया घराण्यातील आहे. ही प्रथा शेकडो वर्षांपासून सुरू आहे आणि यामागेही एक छोटीशी कथा आहे. या संदर्भात असे मानले जाते की सुमारे 400 वर्षांपूर्वी सिंधिया घराण्याचे राजा महादजी सिंधिया यांचा शत्रुराजांनी पराभव केला होता. त्यावेळी ते कालभैरव मंदिरात पोहोचले तेव्हा त्यांची पगडी येथेच पडली होती. महादजी सिंधिया यांनी भगवान कालभैरवाला आपली पगडी अर्पण केली आणि शत्रूंवर विजय मिळावा यासाठी त्यांनी कालभैरवाची प्रार्थना केली. यानंतर राजाने सर्व शत्रूंवर विजय मिळवला आणि दीर्घकाळ तिथे राज्यही केले. भगवान कालभैरवाच्या आशीर्वादाने ते त्यांच्या आयुष्यात कधीही एकही युद्ध हरले नाही. या घटनेनंतर आजही कालभैरवाची पगडी ग्वाल्हेरच्याच राजघराण्यातून येते. भगवान शंकराचा क्रोधित अवतार म्हणून
कालभैरवाची पूजा केली जाते. हिंदू धर्मात कालभैरवाला खूप महत्व प्राप्त आहे. भैरव म्हणजे भीती दूर करणारा. भगवान कालभैरव हे भगवान शिव आणि पार्वतीचे अनुयायी मानले जातात. त्याला काशीचा कोतवाल असेही म्हटले जाते. भगवान कालभैरव हे तंत्रमंत्रांचे स्वामी म्हणूनही ओळखले जातात. काही ठिकाणी तर कालभैरव यांना स्मशानाचा राजा म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या पूजेत अनेक प्रकारच्या साहित्याचा वापर केला जातो. पण उज्जैनमधील या मंदिराबाहेर पूजा साहित्यांमध्ये दारूच्या बाटल्याही आढळून येतात. या मंदिरात दररोज सुमारे 2000 दारूच्या बाटल्या अर्पण केल्या जातात. इथे जवळच असलेले स्मशान, शिवाय तिथे येणारे अघोरी आणि मांत्रिक, तिथे चालणाऱ्या तंत्रक्रिया यांबद्दल बोलत असतानाच मला मी ऐकलेली एक भयंकर गोष्ट आठवली. ही गोष्ट होती स्मशानात राहणाऱ्या एका अघोरीची. अजित त्या दिवशी खूपच काळजीत दिसत होता. तो ऑफिसमध्ये काम करत असला तरी त्याचं लक्ष सतत त्याच्या मनगटावरील घड्याळाकडे होतं. त्याची ऑफिसवरून सुटायची वेळ कधीच निघून गेली होती. पण ऑफिसच्याच काही अतिरिक्त कामासाठी त्याला तिथे थांबावं लागलं होतं. पण तसं असलं तरी त्याचं लक्ष कामात कमी आणि मनगटावरील घड्याळाकडे जास्त होतं. एकदाचं त्याचं काम आटोपलं आणि धावत पळत ऑफिसची बॅग घेऊन तो त्याच्या बाईकवर जाऊन बसला. तो त्याची बाईक चालू करणारच होता, तोच त्याने त्याचा विचार बदलला. अजितने त्याच्या पॅन्टीच्या खिशातून त्याचा मोबाईल बाहेर काढला. त्याने पाहिले त्यात त्याच्या बायकोचे 6 तर त्याच्या आईचे 4 मिस कॉल आले होते. अजितचे हृदय जोरजोरात धडधडू लागलं होतं. त्याचे हात थंड पडले होते. त्याने त्याच्या बायकोला फोन केला. काय ग, घरी सगळं काही ठीक तर आहे ना? काय, तो हरामी आजही आला होता? तुम्ही दार तर उघडलत नाही ना? काय, दारावर तो हातपाय मारत होता, दगड मारत होता? त्याची ही इतकी हिंमत? मला सांग, आई कशी आहे? हो, ती या सगळ्याने घाबरणारच. पण काय करणार आपण अजून? त्या हराम्याची वरपर्यंत ओळख आहे, पोलिसांपासून ते राजकारण्यांपर्यंत. मी निघालोय ऑफिसमधून. हो, मी येईपर्यंत अजिबात दार उघडू नकोस. हो ग, माझी बाईक मी नेहमीप्रमाणे आपल्या घरापासून लांब माझ्या त्याच मित्राकडे ठेवून येईन. नाहीतर तो गुंड मागच्यासारखी आपली बाईक पेटवून द्यायचा. अजितच्या बोलण्यावरून अजितच्या घरचे किती दहशतीखाली आहेत हे स्पष्ट कळून येत होतं. अजित हा एका छोट्या बैठ्या घरात राहत होता. त्याच्या घरासमोरच एक जगदीश नावाचा गुंड प्रवृत्तीचा इसम राहत होता. तो स्वतःला त्या भागातील गुंड समजत होता. समजत कशाला, तो होताच गुंड. आसपास चर्चा होती की तो पैसे घेऊन लोकांचे जीव घ्यायचा. त्याच्या घरी गावठी कट्टाही होता. शिवाय वरच्या लोकांचे त्याच्यावर वरद हस्त होते. त्यामुळे सगळेच जण त्याला घाबरून असत. अजितचं नवीनच लग्न झालं होतं तेव्हा येता जाता जगदीश त्याच्या बायकोची छेड काढायचा. हे जेव्हा अजितला कळलं तेव्हा अजित जगदीशच्या दारावर जाऊन त्याला शिव्या घालून आला आणि तिथूनच त्यांच्या वादाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. याचा बदला म्हणून जगदीशने सगळ्या लोकांसमोरच त्याच्याकडची पिस्तूल काढून ती अजितच्या कपाळावर टेकवली होती. त्याच दिवशी तो अजितचा खेळ संपवणार होता. पण तिथल्या लोकांनी वेळीच त्याला अडवलं म्हणून अजित वाचला. अजितच्या आईने यानंतर अजितला घेऊन जगदीशच्या घरी जाऊन मध्यस्थी करायचाही प्रयत्न केला. पण आता हे जगदीशच्या प्रतिष्ठेवर आलं होतं. तो गुंड होता. त्याच्यावर आजवर कोणीच मानवर करून बोललं नव्हतं. परिणामी एके रात्री मोठा स्फोट झाला. अजित धावत घराबाहेर आला आणि पाहतो तर काय, त्याची बाईक आगीत धगधगत होती. पलीकडे जगदीश मात्र त्याच्या भावासोबत त्याच्या घराच्या बाहेर प्लास्टिक खुर्ची लावून अजितकडे पाहत हसत होता. पण हे प्रकरण इथेच थांबलं नाही. जगदीश त्यांच्या घरी येऊन अजितच्या बायको आणि आईला धमकावू लागला होता. तेव्हापासून आज महिनाभर ते कुटुंब दहशतीखाली वावरत होतं. आज तर जगदीशने अजितच्या घरी जाऊन त्याच्या दारावर लाथाच मारल्या होत्या.
यासाठी पुन्हा पोलीस ठाण्यात जायचं, तर पोलीस याही वेळी हल्ल्याचे पुरावे मागणार होते. हल्ल्यात कोणी जखमी झाले का, कोणाला काही लागले तर नाही ना, म्हणजे जेव्हा गुन्हा घडेल तेव्हाच ते ऍक्शन घेणार होते. तोपर्यंत जगदीशला समज देणे इथवरच त्यांचा कायदा होता. अजित मात्र या प्रकाराने पूर्णपणे तुटून गेला होता. जगदीशच्या घरी जाऊन आता त्याचे पाय पकडायचेच बाकी राहिले होते. पण असं करूनही त्याचं समाधान होईल कशावरून? त्याची मजल अजून वाढली तर? तसही त्याची घाणेरडी नजर अजितच्या बायकोवर केव्हापासून होती. अजित याच विचारात बाईक चालवत होता. तेव्हा अचानकच समोरून येणाऱ्या गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश हा अजितच्या डोळ्यांवर पडला. अजित अचानकच डोळ्यांवर पडलेल्या त्या प्रकाशाने अक्षरशः गोंधळून गेला. त्याने त्याची बाईक वळवली खरी, पण अजित त्याच्या बाईक सोबतच रस्त्याकडेला स्लिप झाला. नशिबाने तो समोरून येणाऱ्या वाहनाखाली आला नव्हता. अजितला बऱ्याच ठिकाणी खरचटलं होतं. बराच मुका मार लागल्याने तो कळवळू लागला होता. तेव्हा अचानकच त्याच्या भावनांचा बाण एकदम तुटला. अजित तिथेच बसून रडत होता. हे रडणं त्याला होणाऱ्या शारीरिक वेदनेमुळे नव्हतं, तर मनात इतके दिवस दडून ठेवलेल्या मानसिक ताणाचं होतं. अजित खरंच या सगळ्याने तुटून गेला होता. त्याला यातून बाहेर कसं पडावं ह्याचा मार्गच सापडत नव्हता. ते घर सोडून दुसरीकडे राहायला जावं, तर त्याकडे तितका पैसाही नव्हता. मग अशा वेळी करायचं तरी काय? तोच त्याच्या खांद्यावर त्याला कोणाचा तरी हात जाणवला. त्याने झटकन मागे वळून पाहिले. अंधारात उभे असलेले ते ध्यान पाहून अजितच्या छातीत धडकीच भरली. रक्तासारखे लाल झालेले डोळे, चेहऱ्यावर फासलेली पांढरी राख, डोक्यावर असलेल्या जटा आणि एका हातात जाडजूड बिडी पकडलेला तो एक अघोरी होता. अजितचा ऍक्सिडेंट झालेलं पाहून तो तिथे पोहोचला होता. तो त्याच्या दोन्ही पायांवर खाली बसला. काय रे पोरा, जास्त लागले का तुला? अजितने स्वतःला सावरलं आणि स्वतःचे डोळे पुसत तो म्हणाला, नाही बाबा, मी ठीक आहे. असं म्हणत अजित तिथून उठण्याचा प्रयत्न करू लागला. जास्त त्रास तर होत नाही आहे ना तुला? नाही बाबा, थोडंसं खरचटलंय, इतकंच. मी ह्या त्रासाबद्दल बोलत नाही आहे. हे ऐकून अजित काही क्षण गप्पच बसला. म्हणजे मी तुला तुझ्या आयुष्यातील त्रासाबद्दल विचारत आहे. तुम्हाला कसं माहित माझ्या त्रासाबद्दल? तसा तो अघोरी हलकासा हसला आणि म्हणाला, तुझा चेहराच सांगतोय सगळं. तुला माझी काही मदत हवी आहे का? तुमची मदत? नाही, नको. यात तुम्हीच काय, कोणीच माझी मदत करू शकत नाही. पोरा, तू मला अजून ओळखलेलं नाहीस. मी एक अघोरी आहे. मी तुझ्या आयुष्यातील सगळ्या समस्या एका क्षणात दूर करू शकतो. अघोरी? हो, अघोरी. पण तुम्ही माझी मदत कशी करणार आणि का करणार? माझ्याकडे जास्त पैसेही नाहीत आता. तुझे पैसे कोणाला हवे आहेत? जे एका अघोऱ्याला हवं असतं तू मला तेवढं दिलंस तरी चालेल. मांस, दारू आणि बिडी. हो, मी एवढं तरी नक्कीच देऊ शकतो तुम्हाला. हवं तितकं देऊ शकतो. असं म्हणत अजित त्याचा सगळा त्रास त्या अघोरीला सांगू लागला. अजितचं सगळं बोलणं ऐकल्यावर अघोरी म्हणाला, चल माझ्या सोबत. तो अघोरी अजितला घेऊन तिथल्याच रस्त्याकडेच्या जंगलात आत निघून गेला. थोडं चालल्यावर अजितला तिथे दूरवर काहीतरी शेकोटीसारखं पेटलेलं दिसलं. इथे जंगलात लोकांची वस्ती आहे का? अजितने जरा गंभीर होत विचारले. वस्ती? आणि इथे? ही तर स्मशानभूमी आहे. त्या अघोरीचं हे बोलणं ऐकून अजितचे हातपायच गार पडले. तो अघोरी अजितला एका स्मशानात घेऊन चालला होता. म्हणजे दूरवर पेटत असलेली ती आग ती शेकोटीची नव्हती, तर ती जळती चिता होती. काही वेळातच ते तिथे त्या आगीजवळ पोहोचले. पण त्या अघोरीच्या सांगण्यावरून अजित त्याच्यासोबत तिथल्याच एका झाडीत लपून बसला. तिथे लोकांची रडारड सुरू होती.
आणि अघोरी त्यांच्या तिथून जाण्याची वाट पाहू लागला. एक एक करून सगळेजण तिथून निघून गेले. तसा अघोरी अजित सोबत त्या झाडीतून बाहेर पडला. त्याच्या खांद्यावर अडकवलेल्या झोळीतून त्याने काही गोष्टी बाहेर काढल्या. अजितलाही तिथे बाजूला बसवून त्याने त्या जळत्या चितेला एका हवन कुंडाचं रूप दिलं. त्याने त्याचे मंत्रजाप सुरू केले. त्याच्या भयानक मंत्रजापाने ते स्मशान अक्षरशः घुमू लागलं होतं. तो त्या चितेच्या अग्नीत वेगवेगळ्या गोष्टी टाकत चालला होता. तिथे अजित घामाघूम झाला होता. त्याने अशा गोष्टी टीव्ही सिनेमाशिवाय कधीच पाहिल्या नव्हत्या. तोच त्या अघोरीचा भारदस्त आवाज अजितच्या कानावर पडला. तू तयार आहेस ना? हो मी तयार आहे. अघोरीने त्या जळत्या चितेवर काहीतरी टाकलं आणि ती संपूर्ण चिता एका क्षणात शांत झाली. तिथे काळ्या रंगाचा धूर पसरला होता. आधीच रात्रीचा अंधार, त्यात अचानकच ती चिता विझल्याने काही फुटांवरचंही मुश्किलीने दिसत होतं. अघोरीने अजितला जागेवर उभं राहायला सांगितले. अघोरीही त्याच्या सोबत तिथे उभा राहिला. त्याने अजितचा हात पुढे केला. गळ्यात अडकवलेली काहीतरी टोकदार वस्तू त्याने अजितच्या तळहातावरून खोल रुतवून फिरवली. अचानकच झालेल्या या वेदनेने अजित जोरात ओरडला. तो त्याचा हात पाठी करायचा प्रयत्न करतच होता, पण अघोरीने तो त्याच्या हाताने घट्ट पकडला होता. अजितच्या हातून रक्ताची धार वाहू लागली. ती सरळ त्या विझलेल्या चितेवर पडत होती. अघोरीने अजितचा हात सोडून दिला. तुम्ही हे काय केलं? माझा हात का कापलात? तसा तो अघोरी जोरजोरात हसू लागला आणि म्हणाला, तुला तुझा सेवक देण्यासाठी. सेवक? आणि मला? तोच त्या अर्धवट जळालेल्या चितेत हालचाल निर्माण झाली. अघोरीचं तिथे विक्षिप्त हसणं चालूच होतं. त्यामुळे त्या जागी एक विचित्र आणि भयानक वातावरण तयार झालं. निखाऱ्यासारख्या अर्धवट जळत असलेल्या लाकडांचा तिथे थोडाफार उजेड झाला होता. त्याच उजेडात अजितला त्या लाकडांमधून एक अर्धवट जळालेलं प्रेत बाहेर येताना दिसले. ते हळूहळू त्या चितेमध्येच उभं राहू लागलं. जागोजागी जळून वितळलेली त्याची ती त्वचा त्याला अजूनच भयंकर बनवत होती. ते प्रेत अजितकडेच पाहत उभं होतं. त्याला पाहून अजितचे तर हातपायच लटपटू लागले. पोरा, घाबरू नकोस. तुझ्या समोर असलेलं प्रेत हा तुझा गुलाम आहे. त्याला घाबरू नकोस. त्याच्यापासून तुला काहीच धोका नाही. त्याला फक्त तू आदेश दे आणि मग बघ त्याची खरी दहशत. अजितची समोरील त्या प्रेताला पाहून दातखिळीच बसली होती. अजित 4 पावलं मागे झाला. तसं ते प्रेत अजितच्या 4 पावलं जवळ आलं. अजित भीतीने 5-6 पावलं डावीकडे गेला. तसं ते प्रेत एखाद्या यंत्राप्रमाणे अजितच्या 5 ते 6 पावलं जवळ आलं. त्या प्रेताच्या शरीरातून निघणारा तो जळका मांसाचा वास, त्याच्या तोंडून येणारी भयानक घरघर अजितला अजूनच घाबरवत होती. तोच अजितचा फोन वाजला. अजितने त्याचा फोन खिशातून बाहेर काढला. त्याने पाहिले तर त्याला त्याच्या बायकोचा फोन आला होता. अजित त्याच्या समोर काय आहे हे काही क्षणासाठी विसरून गेला. त्याला आणि त्याच्या कुटुंबाला जगणं नकोसं करणाऱ्या त्या जगदीशचा चेहरा अजितच्या डोळ्यासमोर आला. माझ्या घरासमोरच जगदीश नावाचा एक गुंड राहतो. माझी एकमेव इच्छा ही आहे की तू त्या जगदीशला त्याच्या मरणापूर्वी जन्माची अद्दल घडवावीस. जिवंतपणेही तू त्याला अशा मरण यातना द्याव्यास ज्याने तो अक्षरशः रडलाच पाहिजे. मरणासाठी त्याने भीक मागायला पाहिजे. तो स्वतःला गुंड समजतो. गावठी पिस्तूल घेऊन लोकांना धमक्या देतो. त्याच्या डोळ्यात कधीच कसलीही भीती दिसत नाही. पण मरणाआधी त्यानेही घाबरावं. त्यानेही काही दिवस भीत भीत जगावं आणि सगळ्यात शेवटी तूच त्याला मारूनही टाकावंस. असं बोलून अजित शांत झाला. समोर पाहतो तर काय, ते प्रेत कुठल्या कुठे गायब झालं होतं.
तो अघोरी मात्र तिथे लांबवर उभा राहून अजितकडे पाहत हसत होता. पण का? अजितने त्याच्याकडे काही चुकीचं तर मागितलं नव्हतं ना? तुझं काम झालं की तू इथेच यायचं आणि मला तू जे काही देण्याचं कबूल केलं आहेस ते न विसरता द्यायचं, असं म्हणून तो अघोरीही तिथे अंधारात कुठे गायब झाला. अजित त्याची बाईक घेऊन आज सरळ त्याच्या घरीच गेला. नेहमीसारखी त्याने त्याची बाईक आज त्याच्या मित्राकडे ठेवली नव्हती. घरी पोहोचताच त्याच्या बायकोचा आणि त्याच्या आईचा अजितवर प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. पण अजित आज खूपच शांत वाटत होता, कसल्या तरी विचारांत हरवलेला. तो रात्री जेवला आणि खिडकीजवळच खाटेवर येऊन झोपी गेला. तो वरवर झोपल्याचा जरी दाखवत असला तरी यातून त्याचे विचार सुरूच होते. जगदीशला ते प्रेत कसं रडवणार याचा तो विचारच करत होता. तोच त्याला कसला तरी आवाज आला. अजित लगेचच उठून बसला. त्याने पाहिले तर ते स्मशानात जागा केलेलं प्रेत बाहेर अंधारात फिरत होतं. त्याचं ते भयानक रूप जितक्या वेळा पाहू तितक्या वेळा ते अजितला आधीपेक्षा अधिकच भयानक भासत होतं. काही कळायच्या आतच ते समोरच्या घरावर चढलं. घरावरची 1-2 कौलं बाजूला सरकवून ते सरळ जगदीशच्या घरात घुसलं. आतून भयानक आरडाओरड सुरू झाली. किंचाळणे, भिंतीवर काहीतरी जोरजोरात आपटणे, भांड्यांचा घरातील वस्तूंचा फुटण्याचा आवाज. अजित आतल्या आत हे सगळं ऐकून आसुरी हसत होता. त्याला जगदीशचं ओरडणंही स्पष्ट ऐकू आलं होतं. अजित हसू लागला. तो आनंदित होऊन जोशात दार उघडून स्वतःच्या दारात उभा राहिला. तसाच जसा त्याची बाईक जळत असताना जगदीश त्याच्या दारात उभा होता. तोच त्या उघडलेल्या कौलांतून काहीतरी बाहेर फेकलं गेलं. ते सरळ अजितच्या घरासमोर येऊन पडलं. ते पाहून अजितच्या चेहऱ्यावरचं हसू कुठल्या कुठे पळालं. अजितच्या शरीरातून भीतीची भयानक लहर निघाली, कारण त्याच्या समोर जगदीशच्या 4 वर्षाच्या मुलाचं छिन्न विछिन्न अवस्थेतील प्रेत पडलेलं होतं. स्मशानातील ते प्रेत जगदीशचं दार तोडून बाहेर अंधारात पळून गेलं. जगदीश आणि त्याचा परिवार धावत बाहेर आले. ते अजितच्या दारावर येऊन ढसाढसा रडू लागले. जगदीशने रडतच वर अजितच्या चेहऱ्याकडे पाहिले. अजित सरळ त्याच्या घरात निघून गेला. त्याने त्याचं दार लावून घेतलं. अजित स्वतःला अपराधी समजू लागला. हे त्याने काय केले होते? जगदीशच्या सुडापायी नकळत त्याने जगदीशच्या घरातील सगळ्यांचीच कबर खोदून ठेवली होती. याचा अर्थ जगदीश एकटाच मरणार नव्हता. तो, त्याचा भाऊ, त्याची आजारी आई, त्याची बायको आणि त्याची 2 मुलंही. त्या रात्री अजित स्वतःला जगदीशपेक्षाही मोठा पापी समजू लागला होता. संपूर्ण रात्र चालू असलेल्या त्या रडारडीत अजितही आतून रडत होता. नाही, आता अजून नाही. जे काही घडलं ते शेवटचं, असं मनाशीच ठरवून अजितला सकाळी उशिरा झोप लागली. दुसऱ्या दिवशी कामावरून सुटल्यावर अजित पुन्हा त्याच स्मशानामध्ये गेला. यावेळी त्याने त्याच्यासोबत 2 भरलेल्या पिशव्याही आणल्या होत्या. तो त्या अघोरीला इथे तिथे शोधू लागला. तोच त्याच्या कानांवर एक जड आवाज पडला. इतक्या लवकर आलास? इतक्या लवकर त्याने तुझं काम केलं देखील? मग माझ्या वस्तूही तू सोबत आणल्या असशीलच ना? अंधारातून तोच अघोरी बाहेर येऊ लागला. हो, मी तुम्हाला जे काही देण्याचं कबूल केलं होतं ते सगळं काही मी या पिशव्यात भरून आणलं आहे. तसा तो अघोरी अजून 4 पावलं पुढे झाला. पण माझी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही तो सगळा प्रकार कृपया करून थांबवा. हे ऐकून तो अघोरी जागच्या जागीच थांबला. थांबवा? तुला म्हणायचं आहे तरी काय? अहो, मान्य आहे, मला त्या जगदीशचं वाईट करायचं होतं, पण त्याच्या घरातील निष्पापांचं नाही. तो सैतान काल त्याच्या लहान मुलाला मारून गेला. पोरा, ही तुझीच इच्छा होती ना? माझी? मी कशाला असं मागेन? मग जगदीशला रडवणं ही कोणाची इच्छा होती? जगदीशने जिवंतपणी मरण यातना भोगाव्या
त्याच्या मरणाआधी त्याने घाबरून जीवन जगावं, ह्या सगळ्या कोणाच्या इच्छा होत्या. पण पण माझा तसा हेतू मुळीच नव्हता. ते प्रेत तुझ्याच इच्छेने त्या जगदीशला रडवत आहे, त्याला मरण यातना देत आहे, त्याला भीती घालत आहे. लक्षात घे, तू तुझ्या रक्ताने त्याला जिवंत केलं आहेस. त्याचा जन्मच मुळात तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी झाला आहे. जोपर्यंत तू जिवंत आहेस तोपर्यंत तुझी ही इच्छा जिवंत आहे. यावर एकच उपाय आहे, तुला तुझा जीव त्यागावा लागेल. जर हे तुला जमणार नसेल तर तुला तुझ्या इच्छा पूर्ण होताना असंच पाहत राहावं लागेल. त्या घोरीने अजितच्या हातातील पिशव्या अलगत आपल्या हातात घेतल्या आणि तो जोरजोरात हसत तिथल्याच अंधारात कुठे नाहीसा झाला. काही वेळातच अजित त्याच्या घरी पोहोचला. हातपाय धुवून तो जेवायला बसला खरा, पण त्याला जेवणाचा एक घासही घशाखाली ढकलता येईना. तो तसाच खिडकीजवळ जाऊन बसला आणि रात्री 2च्या सुमारास जगदीशच्या घरातून जोरजोरात रडण्याचे आवाज येऊ लागले. दिवसामागून दिवस जात होते. जगदीशनेही देवाधर्माचे बरेच उपाय करून पाहिले, पण यात त्याला काहीच यश मिळत नव्हते. त्याच्या बायकोचा त्याला शेतामध्ये, त्याच्या भावाचा त्याला रस्त्यामध्ये एक एक करून मृतदेह सापडत होते. 13 दिवसांत जगदीशने त्याचा संपूर्ण परिवार गमावला होता. रडून रडून त्याच्या डोळ्यातले आता अश्रूही संपले होते आणि एके संध्याकाळी लोकांना जगदीशही त्याच्या घरात मृतावस्थेत पडलेला सापडला. त्या रात्रीनंतर अजितला ते स्मशानातून जाग केलेलं प्रेत परत कधीच कुठे दिसले नाही. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.